आणि आता बातमी येते राजकारणामधनं राज्याच्या उद्धव ठाकरेंचे 6 बंडखोर खासदार जे एकनाथ शिंदेंच्या पक्षात गेले होते त्यांच्या विलिनीकरणाला आता अखेर मंजुरी मिळालेली आहे। या संदर्भातली अपडेट येते। त्यांच्या विलिनीकरणाला आता मंजुरी मिळालेली आहे, त्यामुळे हे 6 बंडखोर खासदार आता एकनाथ शिंदेंच्या पक्षात विलीन झाले आहेत, यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। काहीच दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंनी या 6 खासदारांसोबत या सगळ्याबद्दल माहिती दिली होती। हा गट आता आपल्यामध्ये विलीन झालेला या संदर्भात त्यांनी सांगितलेलं होतं आणि आता या गटाच्या विलिनीकरणाला मंजुरी मिळाल्याचं पाहायला मिळते, शिक्कामोर्तब झालेलं आहे। सोमेश कोलगे या संदर्भात अधिकचे अपडेट देतील। सोमेश, काय ताजी माहिती आहे या संदर्भात? विलिनीकरण आता मंजूर झालंय? निश्चितच आज सर्क्युलर जारी झालेले लोकसभा सचिवालयाकडून आणि या सर्क्युलरमध्ये या परिपत्रकामध्ये पार्टी पोझिशन्स इन लोकसभा आहे आणि त्यानुसार शिवसेना यांचे गटनेते श्रीकांत शिंदे आणि त्यांच्यासोबत 13 खासदार आहेत असं यामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे एकूण लोकसभेच्या दृष्टीने जर संख्याबळाचा विचार करता 7व्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना झालेला आहे तेलुगू देसम नंतर। आणि त्याशिवाय जे तृणमूल काँग्रेसचे जे खासदार 20 खासदार सोडून गेले होते त्यांना देखील नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी मध्ये आता मान्यता मिळालेली आहे आणि ते सुद्धा आता नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे सदस्य असतील असंही कळतंय। त्यामुळे सध्याची सर्वात मोठी बातमी ती अशी आहे की आता या सर्वांना मान्यता मिळालेली आहे। आणि त्याशिवाय आणखीन एक त्यामध्ये अपडेट असेल की तृणमूल काँग्रेसच्या बाबतीमध्ये सध्या त्यांनी तिथे प्रश्नचिन्ह ठेवलेलं आहे, परंतु ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस अभिषेक बॅनर्जी यांच्याकडेच 28 खासदार आहेत असं दिसतंय, पण शिवसेनेच्या बाबतीतला निर्णय मात्र झालेला आहे। त्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की ज्या शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार सोडून गेले होते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना मान्यता मिळालेली आहे। त्यापूर्वी या 28 पैकी 20 खासदार तृणमूल काँग्रेसचे सोडून गेलेले होते, परंतु त्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही असं पार्टी पोझिशनच्या बाबतीतलं जे सर्क्युलर जारी करण्यात आलेलं आहे त्यातून कळतंय। त्यामुळे या सर्क्युलरच्या नुसार जर विचार करायचा झाला तर शिवसेनेचं जे मर्जर आहे किंवा शिवसेनेच्या 2/3 खासदारांनी जो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे येण्याचा निर्णय घेतला होता उद्धव ठाकरेंच्या, त्याला अधिकृत मान्यता मिळाली आहे। त्यापूर्वीच तृणमूल काँग्रेसमध्ये जे सहभागी झालेले होते त्यांना स्वतंत्र बसण्याची जी अनुमती आहे ती मिळालेली आहे। त्यामुळे आता स्वतंत्रपणे बसतील हे तृणमूल काँग्रेसचे खासदार, परंतु अजून तरी अभिषेक बॅनर्जींच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसकडे 28 खासदार आहेत असं या सर्क्युलरमध्ये परिपत्रकात लिहिलंय, जे की आधी झालं होतं शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी एकनाथ शिंदेंकडे येण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ही घडामोड घडली होती। त्यानंतर एकनाथ शिंदेंकडे हे खासदार आले, परंतु एकनाथ शिंदेंचे जे ऑपरेशन टायगर आहे ते आता अधिकृतपणे यशस्वी झालेलं आहे। लोकसभा सचिवालयाने याला मान्यता दिलेली आहे असं कळतंय आणि त्यानुसार आता या सर्क्युलरमध्ये आपण पाहू शकतो की 7व्या क्रमांकाचा पक्ष एकनाथ शिंदेंची शिवसेना झालेली आहे। भारतीय जनता पक्ष हा क्रमांक 1चा पक्ष आहे, त्यानंतर मग काँग्रेस आहे, त्यानंतर समाजवादी पक्ष आहे, तृणमूल काँग्रेस आहे, त्यानंतर DMK तेलुगू देसम आहे आणि त्यानंतर 7व्या क्रमांकाचा पक्ष लोकसभेमध्ये शिवसेना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील झालेला आहे, ज्यांच्याकडे 13 खासदार आहेत असं दिसतंय। आणि त्यांचे नेते म्हणून डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे